नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये वरून ऑर्डर आलेली आहे बघा. वरून शासनाची ऑर्डर आलेली आहे. अतिशय महत्त्वाची ऑर्डर आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 3 अपडेट्स पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये 3 अपडेट्स आहेत. ठीक आहे. पहिली अपडेट आहे, वरून ऑर्डर आलेली आहे. ठीक आहे. शासनाची या ठिकाणी वरून ऑर्डर आलेली आहे. काय ऑर्डर आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढची आणि महत्त्वाची अपडेट, आणखी एक खुशखबर बघा. सर्व महिलांसाठी आणखी एक खुशखबर आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले त्या महिलांसाठी देखील आणि ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी देखील आणखी एक खुशखबर या ठिकाणी आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. पुढची एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे अपडेट असणार आहे. ही एक चूक, पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही ही एक महत्त्वाची चूक आहे, जर तुम्ही केलेली असेल, बहुतेक महिला ती चूक करत असतात. ती जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ती चूक कोणती आहे ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत. 3 अपडेट्स आहेत या व्हिडिओमध्ये. 3 अपडेट्स महत्त्वाचे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पुढे बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलेलं आहे. टेन्शन देखील लाडक्या बहिणींचं या ठिकाणी मिटलेलं आहे. त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांना महत्त्वाची सूचना आहे, लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या अगदी महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात आणि एकाच व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकाच वेळी 3 अपडेट्स देणार आहे. ठीक आहे. 3 महत्त्वाच्या अपडेट्स लाडकी बहीण योजनेच्या देणार आहे. तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर बघा, वरून ऑर्डर आलेली आहे. आता वरून काय ऑर्डर आलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी कशी फायद्याची ती ऑर्डर आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्व माहिती आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा, पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. संपूर्ण माहिती आहे. तुम्ही स्वतः देखील हा पुरावा पाहू शकता. लाडकी बहिणींचं टेन्शन मिटलं. बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं. सर्वात मोठी अडचण दूर झाली. बघा, सर्वात मोठी जी अडचण होती ती दूर झालेली आहे. सर्वात मोठी अडचण या ठिकाणी शासनाने दूर केलेली. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, वरूनच ऑर्डर आहे आणि लाडक्या बहिणींचं टेन्शन देखील मिटलेलं आहे. आता बघा, संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत साधारण 2 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत. बघा, आत्तापर्यंत किती अर्ज झालेले आहेत तर 2 कोटींपेक्षा अधिक महिलांचे अर्ज या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा, तर आत्तापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ जो आहे तो मिळालेला आहे. तुम्हाला देखील लाभ मिळालेले काय, 3000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ठीक आहे. आणि बघा, आत्तापर्यंत आलेले अर्ज किती आहेत, 2 कोटी. तर तुम्ही अर्ज केलेला आहे का, तुम्ही अर्ज केला असेल तर हो लिहून पाठवा आणि अजूनपर्यंत तुम्ही अर्ज केला नसेल तर नाही लिहून पाठवा आणि का अर्ज केला नाही त्याचं कारण देखील लिहून पाठवा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जात असतं. मी सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा या दृष्टीने प्रयत्न करत असतो. सर्वच महिलांना या योजनेचे जे काही पैसे आहेत ते मिळावे हाच माझा हेतू आहे आणि त्या दृष्टीने मी सर्व महिलांना मार्गदर्शन मदत करत असतो. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. 2 कोटींमध्ये तुम्ही देखील आहात का, तुम्ही अर्ज केलेला आहेत का, हो लिहून पाठवा अर्ज केला असेल आणि नसेल केला तर नाही लिहून पाठवा. त्यासोबतच कुठल्या कारणास्तव कोणतं कागदपत्र अपूर्ण आहे किंवा कुठल्या कारणास्तव तुम्ही अर्ज केलेला नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. पुढची माहिती बघा. आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 3000 रुपये देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. दरम्यान आत्तापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. बघा, लाभ जरी मिळाला असला तरी देखील अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहेत. याच अडचणींची राज्य सरकारने दखल घेतली. बघा, याच अडचणींची राज्य सरकारने दखल घेतली. तुमचे देखील पैसे कापले गेले होते का, ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुमचे त्या ठिकाणी 3000 आले होते आणि त्यामध्ये तुमचे 500 रुपये कापले गेले, 1000 रुपये कापले गेले किंवा मग तुमची सर्वच रक्कम कापली गेली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बघा, वरून ऑर्डर काय दिलेली, सरकारने दखल घेतलेली आणि वरून काय ऑर्डर. बघा, महिलांना नेमकी काय अडचण होती तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये टाकले आहेत. ठीक आहे. तुम्हाला ते मिळाले असतील. आत्तापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेले 1500 ते 3000 रुपयांतील काही रक्कम कापून घेण्यात आली. तुमच्यासोबत देखील असं झालेलं आहे का, तुमची देखील रक्कम कापलेली आहे का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर 2 महिन्यांचे पैसे टाकले होते, पण अनेक महिलांना मात्र ही रक्कम मिळालेलीच नाही, संपूर्ण रक्कम मिळालेलीच नाही. राज्य सरकारने घेतली दखल. राज्य सरकारने बघा ऑर्डर्स दिलेली आता या ठिकाणी. याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली. अनेक महिलांनी तक्रार केली होती, बँक आम्हाला पैसे देत नाही. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले. बघा आपण पाहतोय राज्यभर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेत आहेत. त्यावेळेस लाडक्या बहिणी त्यांना भेटत आहेत आणि त्यांच्या ज्या काही अडचणी त्या त्यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडत आहेत. त्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने आता त्याची दखल घेतलेली आहे आणि राज्य सरकारने महिलांच्या याच अडचणींची दखल घेतलेली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचनाच दिलेल्या आहेत. बघा ऑर्डर्स दिलेले आहे. काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये. बघा पैसे जे आहेत ते कपात करू नये. महिला व बालविकास विभागाकडून बँकांना तशा सूचना दिलेल्या आहेत, ऑर्डर दिलेली आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही त्या महिलांचे पैसे कापू नये अशाच ऑर्डर देण्यात आलेले. सर्व महिलांचे टेन्शनच आता त्या ठिकाणी मिटलेलं आहे. तुम्हाला जे 3000 रुपये मिळाले होते तर त्या 3000 रुपयांमधली रक्कम जी कापलेली होती तर ती कापू नये अशा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर आता येणाऱ्या पुढचा जो काही हप्ता असेल त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे पैसे कापू नका अशा ऑर्डर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनांबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यम, बघा त्यांच्या ऑफिशियल जे अगोदरचं ट्विटर आताचं एक्स, त्यावर त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. त्यावर तुम्ही जाऊन स्वतः माहिती पाहू शकता. बघा संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली देत असतो. ठीक आहे, आपल्या चॅनलवर संपूर्ण खरी माहिती दिली जात असते आणि ऑफिशियली माहिती असते. तुम्ही स्वतः देखील त्यांच्या ट्विटर, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स अकाउंटवर समाज माध्यम आहे त्यावर जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता. त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले जे काही पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत. बघा कुठल्याही कारणास्तव तुमचं जर बँक खातं त्या ठिकाणी गोठवण्यात आलं असेल तर ते देखील चालू करण्यात यावं अशी सूचना दिल्या आहेत. म्हणजे ज्या काही महिला भगिनी आहेत, बहुतेक महिला भगिनींचे आधार कार्ड जुन्या बँक खात्यांना लिंक होते आणि ते खाते त्या ठिकाणी बंद होते असं देखील तक्रारी आहेत. त्या बंद खाते असतील तर ते देखील चालू करण्यात यावे आणि त्या महिलांना देखील आता त्या ठिकाणी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला देखील पूर्ण पैसे या ठिकाणी मिळणार आहे. टेन्शनच तुमचं मिटलेलं आहे, वरूनच ऑर्डर दिली आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर बघा दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेली संपूर्ण रक्कम मिळणार आहे. बँकांकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही. तर सर्व महिलांचं टेन्शन देखील मिटलेलं आहे आणि वरून ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पुढची अपडेट पाहूया आपण महत्त्वाची. त्यानंतर बघा ही चूक तुम्हाला महागात पडेल. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही एक चूक. तिसरी अपडेट आहे लाडकी बहीण योजना, तर योजनेचे 4500 हातातून गमावून बसाल जर तुम्ही ही चूक केली तर. बघा आत्ताच ही गोष्ट करून घ्या. कुठली गोष्ट आहे, कुठली माहिती ती देखील मी तुम्हाला सांगतो. बघा तर बघा ही चूक कुठली आहे. बघा विशेष म्हणजे अनेक महिलांनी या योजनेत फॉर्म भरलेले आहेत. त्यापैकी अनेक जणांना काही कागदपत्रे नीट अपलोड केले नसल्याने, फोटो स्पष्ट दिसत नसल्या कारणाने किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्याने त्यांना पुन्हा रिसबमिटचा पर्याय दिलेला आहे. त्यानुसार महिलांनी पुन्हा फॉर्म सबमिट करायचा आहे. बघा बहुतेक महिलांना रिजेक्ट फॉर्म झाल्याचं त्या ठिकाणी मेसेज येत असेल तर त्या महिलांनी लवकरात लवकर ही जी काही चूक आहे ती दुरुस्त करून घ्या. जे काही डॉक्युमेंट्स तुमचं स्पष्ट नसेल ते स्पष्ट अपलोड करा आणि पुन्हा फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमच्या अर्जावर मंजुरी आल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे अजूनही आठवडा आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. किती? 4500 रुपये. ठीक आहे, तर सर्व महिलांसाठी महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण अपडेट्स पाहिल्या, 3 अपडेट्स आपण महत्त्वाच्या पाहिलेल्या आहेत. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या अपडेट्स पण तुम्हाला मिळत असतात. या व्हिडिओमध्ये आपण 3 अपडेट्स पाहिल्यात. तर आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.